गोष्ट नक्कीच आहे, सावरकरांचा राजकीय याच्यासाठी वापर होतो, विरोधकही करतात, सगळेच करतात. आणि सावरकरांची जी भूमिका आहे, जी सावरकरांची वैचारिक भूमिका आहे, ती मला वाटतं सगळ्यांनाच अडचणी येते, कारण सावरकर पेलवणं सगळ्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला जेवढा सावरकर वाटतो तेवढा ते घेतात. म्हणजे आता क्रांतिकारक सावरकर स्वीकार झाले, अजूनही समाजक्रांतिकारक सावरकर स्वीकार दिलेले नाहीये. सावरकरांचं हिंदुत्व जेव्हा म्हणतात तेव्हा तुमच्या पुढे एक चित्र उभारलं की ते एक धार्मिक हिंदुत्व आहे. तर सावरकरांचं हिंदुत्व वेगळं आहे. सावरकर हिंदुत्व राष्ट्रीयत्वाचा भाग आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण वीर सावरकर म्हणून ओळखतो, त्यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांचे नातू रणजित सावरकर यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सावरकर सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आभार, धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भगूरमध्ये जन्मस्थान आहे आणि तिथे एक स्मारक बनावं, एक पर्यटन स्थळ बनावं, म्हणजे जिथे सावरकरांच्या संदर्भातली सगळी माहिती आणि देशभरातल्या लोकांना तिथून सावरकरांच्या बाबतीतली माहिती आणि इतर प्रेरणा जी आहे ती मिळेल, यासाठीच काम सुरू होणार होतं, परंतु अद्याप ते सुरू झालेलं नाहीये. 4 वर्ष झालं ती सगळी योजना कागदावरच राहिलेली आहे. काय प्रतिक्रिया आपली? नाही, याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे जे सावरकरांचं जन्मस्थान आहे ते शासनाने अशी जी स्मारकं असतात त्या देखभाल योजनेअंतर्गत सावरकर स्मारकाला दिलंय. त्यामुळे तिथे आम्ही हे सगळे करतोच आहे. एक बर. दुसरं शासकीय एक योजना होती त्यांची की ते तिकडे एक स्वातंत्र्य सावरकर उद्यान आणि हे करायचं. तर त्याच्यात मला असं कळलेलं आहे की आता नुकतेच काही शासनाकडनं त्यांना फंड्स रिलीज झालेले आहेत. आता त्याच्यामुळे अपेक्षा आहे की ते काम सुरू व्हावं. कारण भगूरला आमची अपेक्षा अशी आहे की भगूरला जे सावरकरांचा आज वाडा आहे त्याच्या आजूबाजूची थोडी जमीन सरकारने अक्वायर करून तिथे येणाऱ्या पर्यटकांना त्यांचं गाडी पार्किंग म्हणा किंवा येण्यासाठी रस्ता मोठा करणं, असं हे याची पण आवश्यकता आहे. आणि दुसरं म्हणजे मग बरोबर. तिथे जे उद्यानाची जागा आहे मग तिथे जाऊन, म्हणजे ती दारणा नदी आहे तिथे, जिथे ते सावरकर म्हणजे सावरकर जिथे कुठे भगूरमध्ये गेले तसं पण एक सर्किट बनवू शकतं. ऑलरेडी तिकडची लोक दाखवतात सावरकरांची शाळा वगैरे. आणि यासोबत त्या उद्यानामध्ये सावरकरांचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने दाखवावं अशी ती योजना आहे. आणि आता मला नुकतंच कळलंय की काही फंड्स त्याला मिळालेले आहेत. किती आणि बर. कसं याची काही कल्पना नाही. नाही, परंतु जरी फंड मिळाला असला तरी 4 वर्षापासून याची घोषणा झाली आहे, ते काम पुढे होत नाहीये. त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आहे सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय, आणि दुसरी गोष्ट आहे सावरकर पर्यटन सर्किट, ज्याचा तुम्ही आत्ताच उल्लेख केलेला आहे. तर हे दोन्ही गोष्टी बनण्यासाठी अडचणी काय आहेत, म्हणजे तुमच्यापर्यंत काय माहिती आली? नाही नाही, अडचणी काही नाही आहेत. फंड्स हा एकमेव प्रॉब्लेम आहे. आता त्यांनी काय आंशिक फंड्स दिलेले आहेत, पण ते झालं की काय होतं, अर्धवट काम झालं की मग ते परत रखडलं की ते पैसे वाया जातात. त्याच्यामुळे मला वाटतं MIDC कडनं फंड्स मिळणार आहेत वगैरे. तर ते शासनाने, आणि ती काही फार मोठी बाब नाहीये शासनाकरता, हे सोपं आहे. तर मला वाटतं तुम्ही पण जर एक मीडियाने याच्यात जर का हे केला, बरोबर. सावरकर स्मारक म्हणून आम्ही त्याच्या मागे आहोतच, पण तुम्ही पण जर केलं तर ते लवकरात लवकर जर त्याचे फंड्स रिलीज झाले तर ते काम, मग त्याच्यात तांत्रिक दृष्ट्या काही आज तसा भाग नाहीये. बरोबर. पैसे हा नाही, एकमेव मुद्दा आहे. याच्यामध्ये राज ठाकरे यांनी आज एक पोस्ट केलेली आहे, कदाचित तुम्ही ती वाचली असेल नसेल माहिती नाही, परंतु त्यांनी असं म्हटलंय की सावरकरांकडून आपण काय घेतलेलं आहे. जे असे दावा करतात, म्हणजे विरोधक तर आहेतच एका बाजूला, परंतु जे असे दावा करतात की आम्ही सावरकरांच्या विचारांवरती चालतोय किंवा त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, ते सरकारमधले लोक. त्यांच्याकडे पैसा नाहीये सावरकरांचं स्मारक उभारण्यासाठी? नाही नाही, सरकारने काय करावं काय नाही मी याच्यात काही बोलत नाही. सरकारने याच्यात हे करायला पाहिजे हे मी सांगतो. आणि एक गोष्ट नक्कीच आहे, सावरकरांचा राजकीय याच्यासाठी वापर होतो, विरोधकही करतात, सगळेच करतात. आणि सावरकरांची जी भूमिका आहे, सावरकरांची वैचारिक भूमिका आहे, ती मला वाटतं सगळ्यांनाच अडचणी येते, कारण सावरकर पेलवणं सगळ्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला जेवढा सावरकर वाटतो तेवढा ते घेतात. म्हणजे आता क्रांतिकारक सावरकर स्वीकार झाले, अजूनही समाजक्रांतिकारक सावरकर स्वीकार दिलेले नाहीये. सावरकरांचं हिंदुत्व जेव्हा म्हणतात तेव्हा तुमच्या पुढे एक चित्र उभारलं की ते एक धार्मिक हिंदुत्व आहे. तर सावरकरांचं हिंदुत्व वेगळं आहे. सावरकरांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाचा भाग आहे. कारण सावरकरांचं म्हणणं असं होतं की हे जे राष्ट्र आहे, या सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत हे जे राष्ट्र आहे, हे ज्याची पितृभूमी
म्हणजे जेव्हा मी नागरिकत्वाचा माझा आधार असतो तो वाटवडिलांची भूमी आज असतो. विरासत म्हणजे वाटवडिलांकडनंच येते, ती पितृभूमी हवी. आणि दुसरी ती माझी पुण्यभूमी होती. म्हणजे मग मी त्याच्यामध्ये जे काही माझी धार्मिक पंथ, मत, परंपरा, धर्म, सावरकरांचं म्हणणं हिंदू हा धर्म नाही, हिंदू हा धर्म समुदाय, हे म्हणणं. आणि याच्यामध्ये एक सावरकरांची विचारधारा आहे की जी निरीश्वरवादी होती. निरीश्वरवादाचा जनक चार्वाकच होता. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या वैचारिक भूमिका भारतातनं जन्मलेल्या आल्या त्यांना जो मानतो, त्याला पुण्यभूमी मानतो, जो भारताला सर्वश्रेष्ठ भूमी मानतो, तो हिंदू. त्याच्यामध्ये तुमची पूजा पद्धती काय असावी याचा काहीही त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये. तुमची भाषा काय असावी याचा काही उल्लेख नाहीये. आणि सावरकरांना हिंदू ऐक्य ह्याच भूमिकेवर आधारित आहे. कारण सावरकरांचं म्हणणं असं की ही जी तुम्ही जी लोक आहात यांना दुसरा देश नाहीये जगामध्ये. आणि आज जर हा तुमच्या हातात गेला, फाळणीमध्ये तर आपण एक चतुर्थांश भारत गमावला, तेव्हा एक तृतीयांश भारत गमावला, आज गमावलं तर तुम्हाला काही आधार नाहीये तुम्हाला. हे त्यामुळे हे राष्ट्रच तुमचं शेवटचा आश्रय आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी लढावं लागेल. त्यामुळे सावरकरांना हिंदू ऐक्य ह्या भूमिकेतनंच आधारित होतं. आता सावरकरांचा जे आरोप करतात की राजकारणासाठी हे होतो, आरोप होतो, तर सावरकरांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा समाजात फूट पाडणारे जे विचार आहेत त्याच्यावर म्हणजे एक जातीयवाद आणि बरोबर. जातीवादानंतर प्रांतवाद. सावरकरांनी भाषावार प्रांत रचनेला विरोध केला होता. कारण त्यांचं म्हणणं की त्या काळात एकेका प्रांतात 2-3 भाषेचे लोक असायचे, त्याच्यामुळे ते समान संख्याबळ असल्यामुळे ते नीट राहतील. पण भाषावार प्रांत रचना झाल्यामुळे आता एकाच जातीची लोक त्याच्यात बहुमतात आली आणि त्याच्यामुळे मग ते बहु आणि मग त्यांच्या विरुद्ध इतर. तुम्ही आता मागच्या निवडणुकीचं राजकारण बघितलं असेल की बाबा एक मराठी विरुद्ध गुजराती विरुद्ध हिंदी, आणि ह्याच्यामध्ये हिंदूंमध्येच फूट पडते शेवटी. सावरकरांनी 1914 साली म्हणजे त्यांचं 14 साली अंदमानमध्ये ते हालअपेष्ट भोगत होते, हुलू ओढत होते, त्यावेळेला त्यांची नजर हिंदुस्थानवर होती. त्यांना बातम्या मिळत असत. त्यांनी त्यांचे भाऊ म्हणजे माझे आजोबा डॉक्टर नारायणराव सावरकर यांना जे पत्र लिहिलंय 14 सालचं, त्यात ते लिहित आहेत की काकीनाडामध्ये जे काँग्रेसचं अखिल भारतीय अधिवेशन झालं तिथे भारत माता की जयच्या ऐवजी आंध्र माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या, जे मला चिंताजनक वाटतंय. कुठेही आंध्र माता की जय, जय महाराष्ट्र, जय बंगाल असे पत्रात उल्लेख आहे. असे घोषणा होता कामा नयेत. भारत माता की जय एवढीच घोषणा व्हावी. आणि मला याच्यामध्ये भावी फुटीची योजना दिसते. म्हणजे सावरकर 14 पासून म्हणतायत, मग आज इतके वर्ष झाले आता 100 आणि आणखीन 12 वर्ष, 112 वर्ष त्या पत्राला झाली आहेत. त्याच्यानंतरही आज आम्ही भाषेवरच भांडणार असू. आणि याच्यामध्ये मी तो सगळेच राजकारण करतायत ना, सगळेच राजकारण नाही, करतायत. परंतु आता त्यामुळे आता हा जनतेने तुमच्यासारख्या माध्यमातून आता, पूर्वी कसं होतं की पुढारी काय म्हणायचे ते छापून यायचं किंवा सरकारच्या याच्यात जे होतं की आम्ही पाठ्यपुस्तकात ना, आज सामाजिक माध्यमातून आपल्याला हाच विचार करायला पाहिजे की सावरकरांचं जर आम्ही पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करत असू तर त्याच्यासाठी नुसतं पुष्पहार अर्पण नाही तर त्यांचे विचार आज पसरवायची गरज आहे. आणि ते सगळ्यांनीच केलं पाहिजे. राज ठाकरेंचं जर आज ते म्हणाले असतील, मी त्यांची ट्विट वाचली नाही तर मग स्वागत आहे, त्यांनी सावरकरांच्या विचारासाठी पुढे यावं. आमचं नेहमीच त्यांना पाठिंबा असेल. बरोबर. समाज विरोधकांनी माध्यम एक सावरकर मोठी करावी असं माझं तुम्हालाही एक विनंती आहे की नाही, नक्कीच नक्कीच. सावरकर हे तुम्ही आत्ताच म्हणालात की वीर सावरकर म्हणून किंवा क्रांतीवीर सावरकर म्हणून अजून आपल्याला आपण स्वीकारलेले आहेत, परंतु समाज क्रांतीवीर सावरकर जे आहेत ते अजून समजून घेतलेले नाहीत. विरोधक जे आहेत त्यांनी सावरकर किती वाचलेत, किती समजून घेतलेत हा एक वेगळा भाग आहे, परंतु जे त्यांच्या विचारांचा दावा करतात त्यांनी किती सावरकर वाचलेत, की त्यांनी देखील ते जे क्लेम करतात, दावा करतात की आम्ही सावरकरांचं काम पुढे घेऊन चाललोय, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललोय, तुम्हाला खरंच वाटतं की त्यांच्याकडून हे सावरकरांचं काम पुढे घेऊन जाण्यात येत आहे? त्यांनी संपूर्ण सावरकर हे आणणं सगळ्यांना कठीण आहे, ते फार कमी लोकांना जमेल. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्याला जो सावरकर आवडतो, म्हणजे हे मी खूप वर्षापासून म्हणतोय. आता काही साहित्यिक असतात ते सावरकरांची कविता, सावरकरांचं काव्य, आणि त्याच्यामध्ये असंख्य संशोधनं झालेली आहेत. म्हणजे त्यांचं कार्य इतकं मोठं आहे. काही आता फक्त समाज सुधारक सावरकर मी का म्हटलं, कारण ते सगळ्यांना आवश्यक आहे. सावरकरांच्या अंगात असंख्य गुण आहेत. म्हणजे इतका त्याच्यावर पुस्तक आहे शतपैलू सावरकर, तर तो सगळ्यांना अंगीकारणं कठीण आहे. पण त्यातला जो समाज क्रांतिकारक सावरकर आहे तो तरी किमान प्रत्येकाने वाचावा आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. पण त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं तेच आहे की वैज्ञानिक भूमिकाच हे हवी, राष्ट्रहित हेच प्रथम पाहिजे. त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यांनी काय म्हटलंय की धार्मिक परंपरा ज्या समाजाला घातक आहेत त्या तुम्ही टाळा. सत्यनारायण त्यांचा विरोध होता. पण जर तेव्हा त्यांनी बघितलं की समाजाचा सत्यनारायणावर खूप मोठा विश्वास आहे
तेव्हा त्यांनी त्या सत्याग्रहाचा उपयोग जात्युच्छेदनार्थ केला. म्हणजे रत्नागिरीमध्ये जातीभेद मोडण्यासाठी त्यांनी हे केलं की जात्युच्छेदनार्थ अहम सत्यनारायणम पूजा करीशी असा त्यांनी संकल्प स्वतः सोडलेला आहे. तर जे देशासाठी योग्य ते, समाजाला योग्य ते आपण घ्यावं, आणि ज्याचं नुकसान होतं, ज्यामुळे देशाचं नुकसान होतं, अशा गोष्टी करू नयेत. समाजाचं नुकसान होतं, त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धांवर नेहमीच टीका केलेली आहे. त्याच्यामुळे सावरकर, त्यांनी गोमांस खा असं कधी म्हटलं नाही, पण त्यांनी गाईला माता मानू नका असं म्हटलंय. तर त्याच्यामुळे गोहत्येला विरोध करणाऱ्यांवर जर तुम्ही सावरकरांचं हे भूमिका लादत असाल की सावरकरांनी कधी, सावरकरांचं म्हणणं सामाजिक जे आहे की आपल्याकडे गायीबद्दल जी श्रद्धा आहे, मग आमची श्रद्धा आहे तर ते आम्ही हिंदू ठरवू की ही श्रद्धा चुकीची आहे का बरोबर आहे. आमची श्रद्धा आहे म्हणून तुम्ही ती गाय कापाल, तर त्यालाही विरोध केलाय. त्यांचं मुख्य म्हणणं एवढं की गो पालन नव्हे, गो पूजन नव्हे. कारण गाय एका बैलाचीच माता असू शकते, माणसाची नाही, हेही त्यांनी अगदी ठामपणे म्हणलंय. पण त्याचा अर्थ असा नाही की गायी मारा. म्हणजे हे दोन्ही बाजू याचा गैरवापर करतात, मी स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे मूळ सावरकर जे आहेत ते विचार आणले पाहिजेत. आणि एक 20-25 एक त्यांचे लेख आहेत, ते वाचलं तर तुम्हाला फार वाचायची गरज नाही आहे. जात्युच्छेदनार्थ त्यांचे 10 लेख आहेत. त्याच्यानंतर विज्ञाननिष्ठ त्यांचे निबंध आहेत काही. एक 20-25 एक 30 जास्तीत जास्त लेख वाचले तर सावरकर तुम्हाला कळते. त्याचं चरित्र वाचायची गरज नाही त्याच्यात. बर. एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे. मला माहिती नाही तुम्ही म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये त्याचं उत्तर कसं द्याल, परंतु विरोधकांकडून सातत्याने सावरकरांना त्यांनी माफी मागितली, इंग्रजांची त्यांनी पेन्शन घेतली, अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली जाते किंवा तसं एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय उत्तर आहे त्यांना? नाही, त्यांनी कुठेही माफी मागितली नाही. मला दाखवा त्यांनी कुठे माफी मागितली. त्यांनी आवेदनं केली आणि तो एक क्वासी ज्युडिशियल अधिकार आहे, आणि त्यांनी स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठीच केली. आणि प्रत्येक आवेदनात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही मला सोडलं नाही तरी चालेल, पण इतर क्रांतिकारकांना सोडा. आणि दुसरी गोष्ट, त्यांना 27 वर्ष अडकून ठेवलंच ना. मग जर ते ब्रिटिशांच्या फेवरमध्ये होते तर त्यांना 14 वर्ष यमयातना आणि त्याच्यानंतर 13 वर्ष तुम्ही त्यांना रत्नागिरीत बंद करून ठेवलेलं, स्थानबद्ध केलंय. ते सावरकर हे म्हणतात सावरकर ब्रिटिशांचे मित्र. आणि ज्या नेहरूंना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये राजेशाही याच्यात ठेवलं, त्यांच्याकरता खानसामे आणून ठेवले, इथपासून त्यांना टेनिससाठी कोर्ट बनवून दिलं. त्यांना त्याची खोली तुम्ही बघाल तर ती 5 स्टारची सोय आहे. त्यांना 555ची सिगरेट द्यायची, त्यांना हवं ते मिळायचं. ते नेहरू ब्रिटिशांचे शत्रू. एक विचार करून बघा ना, जर सावरकर ब्रिटिशांचे मित्र असते, सावरकर माफीवीर असते, तर ब्रिटिशांनी त्यांना 27 वर्ष का बंद करून ठेवलं असतं? हे सगळं धादांत खोटं आहे. आणि पेन्शन कसलं, सावरकरांना तुम्ही रत्नागिरीत बंदिवान म्हणून ठेवताय, स्थलबद्ध करताय, त्यांना तुम्ही काम करू देत नाही, त्यांना तुम्ही कुठलं उत्पन्नाचं साधन नाही. आणि अशा स्थलबद्धांसाठी सरकारी योजनेत हजारो लोकांना, त्यात गांधींचंही नाव आहे, गांधींनाही 500 रुपये मिळायचं. ते पेन्शन नाही आहे, तो निर्वाह भत्ता आहे. तर ते 500 रुपये गांधींवर खर्च व्हायचे आगा खान पॅलेसमध्ये. आणि सावरकरांना जे काही 50 रुपये मिळाले, तर तेव्हा बंगालमध्ये 120 रुपये भत्ता होता. निर्वाह भत्ता 120 रुपये. सावरकरांना सगळ्यात कमी मिळालेला आहे. सुभाषचंद्र बोसांच्या त्यांचे जे बंधू होते मोठे बंधू, त्यांना 1000 रुपये भत्ता होता. ती आणि तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसच्या लोकांनी हजारो रुपये हे निर्वाह भत्ता हे सरकारवर, कारण तुरुंगात असतं तर सरकारने खर्च केलाच असतो ना यांच्या जेवणा खाण्याचा. तर तुम्ही त्याला जेव्हा बंद करून ठेवता तर तो कायदा होता, तरी सावरकरांना 1 वर्ष उशिरा मिळालेला आहे. बर. आणि हे पेन्शन नाहीये. आणि पेन्शनचं म्हणाल तर सावरकरांची करोडोची जहागिरी त्यांनी हे केली आणि 60 रुपये करता करतील. हा साधा कॉमन सेन्सचा मुद्दा आहे की ज्यांनी त्यांना कमवायचेच आहे. हे बघा, मोठा भाऊ जहागीरदार, मधले बॅरिस्टर, धाकटा भाऊ डॉक्टर, किती कमवले असते त्यांनी. हा नाही, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. एक आरोप असाही होतो की म्हणजे त्या जेलमधून सुटल्यानंतर सावरकरांनी कुठल्याही म्हणजे इंग्रजांच्या विरोधातल्या मुवमेंटमध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही. हो, त्यांची सुटका झाली 37 साली. 37 पासनं त्यांनी अखंड हिंदुस्थान आंदोलन सुरू केलं. कारण ऑलरेडी मुस्लिमांना वेगळं पाकिस्तान द्यायचं ब्रिटिशांनी कबूल केलं होतं. आणि तुम्हाला एक सांगतो की स्वातंत्र्य देणार हे नक्की झालं होतं. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी ICS ची जी भरती आहे ती 29 सालापासूनच बंद करून टाकली. म्हणजे त्यांचे जे इंडियन सिव्हिल सर्व्हिस होते, तर त्यांची त्याच्यामुळे ते रिटायर होऊन जे परत जायचे त्यांना रिप्लेसमेंट देत नव्हती. आणि आम्ही स्वातंत्र्य तुम्हाला देणार, कारण त्यांना ते एक म्हणजे आपल्या स्वतंत्र राष्ट्र पण आपल्या अंकुशाखाली असं त्यांना पाहिजे होतं. म्हणून त्यांना पाकिस्तान पाहिजे होतं की पाकिस्तान भारतात भांडणं आली तर त्यांना हा कंट्रोल करायला सोपा जाईल. त्याच्यामुळे आता भारताचं विभाजन हाच मुख्य लढा होता. आणि सावरकर शेवटपर्यंत ते लढलेले आहेत.
हा विभाजनाचा लढा. आणि विभाजन नेहरूंनी एकट्यानी, तुम्हाला सांग तारीखही देतो तुम्हाला, 9 मे 1947 सिमला येथे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन, त्यांची बायको, हे त्यांना नेहरूंना एकट्याला तिथे घेऊन गेले. 10ला त्यांना नेहरूंना तो ड्राफ्ट देण्यात आला. 10ला रात्री नेहरूंनी तो ड्राफ्ट फेटाळला की मी फाळणी होऊ देणार नाही. त्या एका रात्रीत काय घडलं मला माहित नाही. 11ला सकाळी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटनच्या जी सल्लागार समितीची मीटिंग बैठक झाली, त्याचे मिनिट्स माझ्याकडे आहेत. त्याच्यात त्यांनी स्पष्ट झालं की नेहरूंनी सांगितलंय की हे मला मान्य आहे, ही फाळणी मला मान्य आहे, पण ती लवकरात लवकर करा. मूळ योजनेनुसार फाळणी करायची होती 48 साली, जून 48 साली. यांनी सांगितलं ताबडतोब आत्ताच्या आत्ता तुम्ही करा, तर आम्ही याची जबाबदारी घेतो. आणि याच्यात जो रक्तपात होणार आहे त्याची जबाबदारी आम्ही, म्हणजे मी, काँग्रेस आणि मुस्लिम लीग घेईल. आम्ही ब्रिटिशांना दोषारोप देऊ शकणार नाही. कागदपत्र माझ्याकडे आहे. त्यामुळे हे जे उद्योग करणारे नेहरू, आणि यांनी सांगावं सावरकरांनी देशाकरता काय केलं. सावरकरांनी फाळणीच्या विरुद्ध, त्याच्यावर एक मोठा खड्डा आहे त्यांच्यावर. सावरकरांनी काय काय केलं ते पूर्ण, त्यांच्या प्रत्येक दिवशी त्यांनी काय केलं हा आहे. आंदोलन त्यांनी केलेलीच आहेत. 42चे आंदोलन त्यांनी विरोध याच्याकरता केला कारण गांधींनी जिनाना पूर्ण एक ब्लँक चेक दिला होता की तुम्ही प्राईम मिनिस्टर बना, आम्ही सत्तेत येणार नाही. सावरकरांना हे अमान्य होतं. हे लोकशाही जर मानत असाल तर संख्येनुसारच तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल. पूर्ण नेहरूंना तुम्ही पूर्ण सरकार स्थापन करायचं जिनांना जे आश्वासन दिलं त्यांनी, त्याला सावरकरांनी विरोध केला. त्याला बऱ्याच वेळा आंबेडकरांनी त्याला विरोध केला. 42च्या आंदोलनात, 42चं आंदोलन काँग्रेसचं आंदोलन, आणि सावरकरांनी म्हटलं हे भारत सोडो नाही, हे भारत तोडो आंदोलनाच्यात रूपांतर होईल, की जे त्यांचं झालं त्या आंदोलनाच्या अगदी विभाजन झालं. आणि काँग्रेसने जर काही केलं तर 42 नंतर काय केलं काँग्रेसने? 5 वर्ष काहीच केलं नाही. मग आपोआप स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे काँग्रेसने न करताच स्वातंत्र्य मिळालं ना. ह्याला एक शेवटचं उत्तर हेच आहे की हे 39 सालापासून ICS ची भरती बंद झाली. हे स्पष्ट दाखवतं की ब्रिटिशांना भारत चालवणं आता परवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी सोडून द्यायचा निर्णय घेतला होता. आणि पुढचं सगळं राजकारण बघितलं तर त्या पद्धतीनेच चाललेलं आहे. कॅबिनेट कमिशन असं म्हणजे सॉरी कॅबिनेट मिशन आणि आणखीन जी पद्धत आली पुढे त्याची, तर त्या सगळ्याची भूमिका तीच होती की भारताचं विभाजन करून हिंदू आणि मुसलमान एका छत्राखाली राहायचं का नाही. बरोबर. कारण सुरुवातीला मी म्हणजे याच्या अगोदरचा जो प्रश्न होता, माफीनामा लिहून दिला वगैरे, सत्य की सावरकर, म्हणजे मी आता ते सर्च करत होतो तर तशा बातम्या पण झाल्या होत्या. आणि सत्य की सावरकर जे आहे ते त्यांनी असं म्हटलं की होय, माफीनामा लिहून दिला होता म्हणून. नाही 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 नाही, हे माफीनामा हे मीडियाचे शब्द आहेत. सत्यकी सावरकरांनी सांगितलं होतं की त्यांनी याचिका दाखल केली होती. आता याचिकामध्ये, पिटिशन मध्ये याचना असते, पण तुम्ही जेव्हा हायकोर्टात याचिका दाखल करता तुम्ही हायकोर्टाच्या पाया नाही पडत ना. याचिका हा क्वासी ज्युडिशियल अधिकार आहे त्यांचा. त्यांना ज्या त्यांच्या मागण्या, ज्या कुठल्या मागण्या कैद्यांना करायच्या असतात त्याला ब्रिटिश अधिकृत मर्सी पिटिशन म्हणायचे, ते म्हणायचे. पण ब्रिटिश कागदपत्र तुम्ही बघितली तर ब्रिटिश कागदपत्रांमध्ये सावरकरांचे जे अर्ज होते याच्यावर स्पष्ट हे विषय असा दिलेला आहे की VD सावरकर पिटिशन फॉर जनरल एमनेस्टी ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स. हा माफीनामा कसा असतो? रेजिनॉल्ड कडॉक जे गृहमंत्री होते तेव्हाचे, ते लिहितात की हीच पिटिशन इज वन फॉर द मर्सी. म्हणजे मर्सी म्हणजे कैद्यांनी मागितलं की ती मर्सी पिटिशनच असते ती. पण ते म्हणतात की देर इज हाऊएव्हर इट कॅनॉट बी सेड देर इज अ रिग्रेट ऑर रिपेंटन्स इन इट. इनफॅक्ट सावरकर ब्लेम्स ब्रिटिशर्स फॉर द डीड्स ही हॅज डन. सावरकर त्यात लिहितात की 1906ला तुम्ही परिस्थिती एवढी भीषण होती की आम्हाला शस्त्र हाती घ्यावी लागली. ही दया याचिका कशी असेल? ही माफीनामा कसा असेल? ते सांगतात की जगातल्या सगळ्या सुसंस्कृत देशांमध्ये राजकीय बंदिवानांना अत्यंत चांगलं वागणूक देत होते, इथे आम्हाला जनावरांसारखं वागण्यात येतं. हे ते अर्जात लिहित आहेत. हा कसा काय? आणि रेजिनॉल्ड कडॉक सरळ म्हणतोय की देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स. खेद किंवा खंत याच्यात काहीही नाही, असं दुसऱ्या वाक्यात लिहित आहेत. तर पहिलं वाक्य, कारण मर्सी पिटिशन टेक्निकल वर्ड. सत्य क्लेमेन्सी पिटिशन हा शब्द वापरलाय आणि त्याला यांनी मर्सी पिटिशन केलं. तर ब्रिटिश त्याला, तो कायदेशीर शब्द आहे ना. मला दाखवा ना त्यांची प्रत्येक पिटिशन. माझं चॅलेंज आहे, मला ती काढा, सगळ्या पिटिशन आहेत आमच्याकडेच आहेत. सावरकर स्मारकात घ्या, तुम्हाला दाखवा. तुम्ही मला दाखवा कुठे मी माफी मागितली म्हणतात ते. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणतात की इतरांना सोडा, मला नाही सोडलं तर. हे प्रत्येक ठिकाणी म्हणतात की मला सोडणं तुम्हाला अडचणीचं वाटत असेल, इतर क्रांतिकारक, आणि सोडलेलं ना 14 पासून क्रांतिकारक मोकळे व्हायला लागले. 19 पर्यंत बहुसंख्य क्रांतिकारक मोकळे झाले. 3-4 उरले होते, त्यात सावरकर बंधू दोघं होते. आणि त्यांना मग 21 साली सोडलं म्हणजे सोडलं नाही. सावरकरांना 21 साली भारतात आणलं. 3 वर्ष त्यांचा प्रचंड छळ झालेला आहे. अंदमानमध्ये त्यांची 12/7 ची कोठडी होती.
रत्नागिरीमध्ये 8x6च्या कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं होतं आणि त्याचे झरोके पण बंद करून टाकले होते. म्हणजे त्यांना साखळदंडात अडकून 30 किलोच्या साखळदंडात त्यांना घातले होते. आज तुम्ही जाऊन बघा तिकडे. 24 साली त्यांना सोडलं, ते डायरेक्ट रत्नागिरीला. 5 वर्षाकरता सरकारची अट होती, ती 13 वर्ष वाढवली. याच्यातच नाही, समजा की नक्कीच. मित्र कोण आणि शत्रू कोण. नेहरूंनी मान्य केली होती अट, मी राजकारणात भाग घेणार आहे. त्यांची जेव्हा बायको आजारी होती युरोपमध्ये, तर नेहरूंनी सोडलं होतं. मग नेहरूंनी सांगितलं की ब्रिटिश सरकारने मला सोडलंय तर मी राजकारणात भाग घेणार नाही, अशी मी स्वतःहून लादून घेतो. सावरकरांवर लादली गेली, पण नेहरूंनी तर स्वतःवर लादून घेतली. हा इतिहास त्यांना सांगायला मिळत नाही का कुठे. नाही, आणि नक्कीच सावरकर सावरकरांनी तुमच्या. ती अट लादून घेतली. नेहरू केले, बायको बरोबर युरोपमध्ये 2-3 वर्ष राहिले. सावरकर रत्नागिरीत होते. सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीच्छेदक आंदोलन, समाजवादी भाषा आंदोलन पण 25चं आहे. 25 साली सावरकरांनी भाषाशुद्धी आंदोलन केलंय. म्हणजे राजकारण नाही तर मी समाजकारण करीन. मी कुठल्या ना कुठल्याने मी देशाची सेवा करेन, मी करत राहिले ना ते. नक्कीच सर, तुमच्या म्हणजे असं वाटतं की बोलत राहावं, आणखीन नवीन नवीन माहिती तुमच्याकडून घेत राहावी, परंतु वेळेच्या मर्यादा लक्षात घेता आपण इथेच थांबलं पाहिजे असं वाटतंय. परंतु तुमच्या या कमी वेळामध्ये तुम्ही जी काही जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, जसा उल्लेख तुम्ही सुरुवातीलाच केला की ना विरोधकांनी सावरकर पूर्ण समजून घेतलेत, ना त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी सावरकर पूर्ण समजून घेतलेत. एका मुलाखतीमध्ये हे सावरकर समजून घेता येतील असं मला नक्कीच नाही वाटत आहे. त्यासाठी तुम्ही पुन्हा वेळ द्याल आणि एक विशेष मुलाखत केवळ आणि केवळ सावरकरांचं कार्य, मग ते सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, भाषा विषयावरती असेल, हे जाणून घ्यायला नक्कीच मला आवडेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद. आणि हो सर, पुन्हा वेळ द्याल नक्कीच. अशी अपेक्षा. नक्कीच पुन्हा मला तुम्हाला भेटायला आवडेल.